पुण्यातील लोहगाव परिसरात असलेलं एक रुग्णालय जे स्वतः आता रुग्णासारख्याच अवस्थेमध्ये झालेलं आहे ते म्हणजे लोहगावातील सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जे आतापर्यंत चालूच झालेलं नाही. फक्त इमारत बांधून ठेवलेली आहे, स्लॅब बांधून ठेवल्यात, खोल्या बांधून ठेवल्यात. 100 कॅपॅसिटी असणार, 100 रुग्णांची कॅपॅसिटी असणारं हे रुग्णालय ते त्यावेळेस बांधून काढण्यात आलं होतं. 2019 ते 20च्या दरम्यान हे रुग्णालय सुरू होणं अपेक्षित होतं, पण आता 2026 चालू आहे आणि तरी देखील आतापर्यंत या रुग्णालयाचं लोकार्पण झालेलं नाहीये. आणि तरी आतापर्यंत सरकारचं किंवा प्रशासनाचं इथे आतापर्यंत लक्ष गेलेलं नाहीये. मध्यंतरी 2023-24 ची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी देखील या रुग्णालयाचं लवकरात लवकर हे रुग्णालय जे आहे ते लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आदेश दिले होते. तरी देखील त्या गोष्टीचं पालन काही लोकांकडनं इथे झालेलं नाहीये. आपल्याला स्पष्ट दिसून येतं या गोष्टी, कारण की आता जर आपण रुग्णालयाची अवस्था बघत असू तर तुम्ही माझ्या मागे देखील बघू शकता कशा प्रकारे इथे झाडं झुडपं वाढलेली आहेत. इथे कुठलीच व्यवस्थितपणे निगा राखली जात नाही. इथे गेटच्या बाजूला जी लोखंडी गेट मेन जे आहे ते पण विचित्र अवस्थेत आहे. फेन्सिंगच्या नावाने इथे पूर्णपणे बोंब झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट जी आपल्या नजरेस आली ते म्हणजे इथं कुठल्या बांधकामाचं इथे ते खडी वाळू टाकली. इथे तर सगळं बांधकाम पूर्ण झालेलंच आहे. बांधकाम पूर्ण झालेलं आहे. 100 रुग्णांची सोय व्हावी एवढं मोठं हे हॉस्पिटल तर आहेच. मग इथे हे काय चालू आहे, म्हणजे काय नेमकं चालू आहे या परिसरामध्ये? हॉस्पिटल आतापर्यंत चालू का नाही केलं गेलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आतमध्ये, तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून देखील खाली बघू शकताय की आतमध्ये खोल्या आहेत. एखादा बेड देखील टाकला, तो कोणासाठी टाकला ते माहिती नाही, पण म्हणजे 4 ते 5 वर्ष झाली या रुग्णालयाला आकार घेऊन, तरी देखील लोकांच्या सेवेसाठी हे रुग्णालय का सुरू करण्यात नाही आलेलं? म्हणजे जर स्थानिक रहिवाशांना जर कुठे जायचं असेल तर मग त्यांनी प्रत्येक वेळेस लोहगावापासून परत ससूनपर्यंत जायचं का? औंधपर्यंत जायचं का? इथून औंधपर्यंत पण जाणं म्हणजे किती जीवावरती येतं हे नागरिकांना सांगण्याची वेगळी गरज नाहीये. किंवा फॉर दॅट मॅटर ससूनला जायचं म्हणलं तर लोहगावपासून ससून किती लांब आहे? ह्या गोष्टीचा त्रास देखील नागरिकांना होतो. आणि जर पेशंट जर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर काय इमर्जन्सी आली तर इथनं परत पुण्याला जात बसायचं, औंधला जात बसायचं. नागरिकांची ही शुद्ध गैरसोय आहे. आणि अजून एक गोष्ट आपल्या नजरेस आली आहे की पुढच्या भागामध्ये, म्हणजे आता हे तसं बघायला गेलं तर हे पूर्ण हॉस्पिटल आहे माझ्या मागं. या हॉस्पिटलला काय नाव नाही, काय पत्ता नाही, काय नाही, म्हणजे बेवारस पडलेलं एक बिल्डिंग आहे. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली गुगलवरती पत्ता तरी दाखवतायत ही लोक. फॉर्च्युनेटली वी कॅन कॉल इट. म्हणजे गैरसोय तर पूर्णपणे झालेलीच आहे. प्रशासनाचं लक्ष नाहीये. म्हणजे एवढे जर 38 ते 40 कोटी रुपये जर या बिल्डिंगला, या रुग्णालयाला जर मंजूर झाले असतील, किंवा मंजूर झाले असतील म्हणण्यापेक्षा तेवढा खर्च करून जर हे सगळं रुग्णालय बांधण्यात आलं आहे, तर मग सेवेसाठी कोणाची वाट बघताय? रुग्णांची काही इथं तुम्हाला गर्दी लावून मगच हे रुग्णालय ओपनिंग करते, असा काही वेगळा कन्सेप्ट डोक्यात आहे का इथल्या प्रशासनाच्या? म्हणजे जर हे रुग्णालय शोपीस साठी जर करण्यात आलं असेल, किंवा जर याच्या माध्यमातून जर काय भ्रष्टाचार झाला असेल, तर या गोष्टीमध्ये तपास होण्याची खूप मोठी गरज आहे. आणि या गोष्टीवरती राज्य प्रशासनाने, राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालावं. कारण की मध्यंतरी अजित पवार यांनी देखील आदेश दिले होते की हे रुग्णालय लवकर चालू व्हावं. त्या आदेशाचं पालन झालेलं नाही. मध्यंतरी बापूसाहेब पठारे यांनी देखील या रुग्णालयाबद्दल आवाज उठवला होता, तरी देखील कोणाचं इथे लक्ष गेलं नाही. मग आता कुठली अशी वाट बघता, किंवा असं कुठलं कारण आहे की ज्याच्यामुळे हे रुग्णालय लोकसेवेसाठी अजून ओपन केलं जात नाहीये? असं काय कारण आहे? या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटते? आणि अजून एक गोष्ट सांगायची वाटते, आत्ताच आपल्या नजरकेस जी आलेली आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता जस्ट जेसीबी गेला इकडनं बघा. आणि तो बाहेरचा रस्ता जो आहे, बाहेरचा रस्ता आपल्याला आता स्थानिक नागरिकांनी इकडनं जस्ट माहिती दिली आहे, इलेक्शनच्या वेळेस पूर्ण रस्ता नवीन करण्यात आला होता इलेक्शनच्या वेळेस. आणि आत्ता तो रस्ता पुन्हा खोदत आहेत. का? तर पाईपलाईन टाकायची किंवा कुठली लाईन टाकायची होती त्यांना, ती टाकायची राहून गेली. त्याच्यामुळे आता पुन्हा सगळा रस्ता खोदतायत. मग पाईपलाईन टाकायचे असतील, कुठल्या वायरी टाकायच्या असतील, हे त्यावेळेस काम करताना लोकांच्या नजरेस येत नाही का? किंवा तेव्हा ध्यानी राहत नाही का? म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन रस्ता झाला की खोदायचं. म्हणजे अशा प्रकारची गैरसोय ह्या लोहगाव परिसरामध्ये सरेआम चालू आहे. म्हणजे रुग्णालयाची तर ही दयनीय अवस्था झालेलीच आहे. सोबतच आता नागरिकांना त्रास देखील कुठल्या गोष्टी व्हायला लागलाय, तर रस्त्यांचा. इलेक्शन मध्येच, म्हणजे आता किती महिने झाले असतील इलेक्शनला, तरी देखील इलेक्शन मध्ये रोड नीट होता, आता पुन्हा खोदला आणि पुन्हा आता नीट करायला घेतलेला आहे. आता ही जी गोष्ट आहे की म्हणजे काम केलेलं दाखवायचं, एकदम निकृष्ट दर्जाने काम करायचं, त्यातनं जो भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार घ्यायचा, आणि नंतर काहीतरी काम राहिले म्हणून पुन्हा एकदा तो रस्ता किंवा खोदाला काढायचा, किंवा
असे हॉस्पिटल्सच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा, असे आरोप नागरिकांनी केलेले आहेत. तर या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.स्मॅशुकाशी.